नमस्कार, मी संतोष चव्हाण. आपण बघत आहात उत्तरदर्शन न्यूज. पंढरपूर नगर परिषद निवडणुका 2025चं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळीकडे धुमाकूळीचं वातावरण सुरू आहे. काल अर्ज माघारी घेण्याचा मुदत ही संपलेली आहे. जवळपास चित्रही स्पष्ट झालेलं आहे. आज आपण वार्ड क्रमांक 6 ब मध्ये आलेलो आहोत आणि इथल्या उमेदवार भाग्यश्री परशु पवार या सामान्यामधून येत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं तुम्ही पण या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय कसा घेतला, काय घेतला, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, मला सांगा की हा जो तुमचा वार्ड क्रमांक आहे सर्वसाधारण महिला आहे, तर तुम्ही मुळामध्ये कुठलीही राजकारणाची पार्श्वभूमी तुमच्या पाठीमागे नाही, तरी तुम्ही राजकारणाची आवड होती का? राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय कशामुळे घेतला, काय त्याचं काय कारण सांगाल? नमस्कार, मी मिसेस भाग्यश्री परशु पवार, प्रभाग क्रमांक 6 ब अपक्ष निवडणूक लढवत आहे. विषय असा की आजपर्यंत इतकंही मेंबरशिप जी म्हणजे मेंबर आतापर्यंत निवडून आलेले त्यांनी आतापर्यंत काय निर्णय घेतलेले नाहीयेत. निवडून आले त्यांनी त्यांचंच बघितलेलं आहे, जनतेचा काय त्यांनी विचार केलेला नाहीये. म्हणून मी असा निर्णय घेतला की आपण त्यात उतरावे आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं, त्यांच्या हिताचं काहीतरी विचार करावा, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. माझा विषय असा आहे की मी निवडून आलं, त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्यांनी मला मतं दिले की मी त्यांच्यासाठी काहीतरी करू, मी त्यांच्यासाठी पळू, मी त्यांच्यासाठी म्हणजे प्रत्येक कामाचं ती त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीत मी त्यांना तत्पर राहू, जेणेकरून ही महिला बचत गट असो किंवा नगरपालिकेत कुठले कामं असो किंवा त्यांच्या कुठलीही अडचणी असो की मी त्यांचे प्रत्येक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीन. ह्या उद्देशानं मी ही निवडणूक लढवत आहे. समोर नेमकं कोणतं विजन बघताय? तुमचा वार्ड आता खूप मोठा झालेला आहे आणि वार्डामध्ये ज्या समस्या आहेत, गटारीची असेल, सुलभ शौचालय असेल किंवा ड्रेनेजची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, तर त्याला नेमकं तुम्ही समोर कसं जात आहात? आता सध्या तर सगळं सुरळीत नाहीये, कायच प्रत्येक गोष्टीत अडचणच आहे. आतापर्यंत या गल्लीत म्हणा, या वार्डात म्हणा, आतापर्यंत त्यांनी काय चांगली दखल घेतलेली नाहीये. तर माझा विचार असा आहे की मी निवडून आले की मी प्रत्येक ही गटरी म्हणा, ही रस्ते म्हणा किंवा आपल्या गल्लीतले म्हणा, रस्त्यांचं कुठलीही काही असो ना, मी सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करीन. मी नगरपालिकेत जर निवडून आले तर मी तेही सगळे सुरळीत करण्याचा प्रयत्न करीन, गटारी नीट करण्याचा प्रयत्न करीन, रस्ते नीट करण्याचा प्रयत्न करीन. प्रत्येक गल्लीत कोणाची काय अडचण असतील ती मी दूर करण्याचा 100% माझ्या परीने मी प्रयत्न करीन. समोर कुणाचं आव्हान तुम्हाला वाटतंय? आता ही निवडणूक खूप मोठी झालेली आहे आणि तुम्ही अपक्ष म्हणून जनतेसमोर गेलेला आहात, तर समोर नेमकं तुम्हाला आव्हान कुणाचं वाटतंय आणि खरंच ते आव्हान आहे का? तुम्ही कसं पेलायची ताकद ठेवताय? आव्हान म्हणायचं तर तसं म्हणायचं गेलं तर आव्हान मला कोणाची वाटत नाही, कारण मी आपलं निस्वार्थ भावाने ही माझं काम करत आहे. मी काय ह्याच्यामध्ये माझा काय स्वार्थ नाही साधत आहे. मी जनतेसाठी लढण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेसाठी मी लढण्याचा प्रयत्न करत आहे म्हणल्यावर मला आव्हान कोणाची वाटत नाही. सर्वसामान्य स्त्री म्हणून तुम्ही या वार्डामधून उमेदवारी दाखल केली आहे, तर तुम्हाला निवडणुकीमध्ये उतरावं का वाटलं, त्याबद्दल काय सांगाल? इतक्या दिवस इथले कुठले कामं व्यवस्थित झालेली नाहीयेत, आतापर्यंत लक्ष कुणी घेतलेलं नाहीये. मग माझी इच्छा असं की मी आता उतरावं निवडणुकीत आणि मी प्रत्येकाची लक्ष म्हणजे प्रत्येकाची दखल घ्यावे, प्रत्येकाची अडचण मी सांभाळून घ्यावं, प्रत्येकाची अडचण मी दूर करावं. प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीची काही अडचण असू दे, मी प्रत्येक गोष्टीत मी त्यांना सामोरे जाऊन मी त्यांची अडचण पूर्ण करावं, म्हणजे दूर करावं, ही माझी इच्छा आहे. म्हणून मी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. पंढरपूरमध्ये जर आपण फिरलं तर जवळपास रस्त्यांची समस्या आपण बघत आहात. धुळीचं साम्राज्य सगळीकडे आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की पंढरपूरची मूळ सुधारणा झाली पाहिजे, पण ती अजूनही झाली नाही. गेली 7 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, पण आता ही संधी आहे तुम्हाला निवडून येण्याची आणि जनता तुमच्या पाठीमागे आहे का? 100% जनता माझ्या पाठीमागे आहे आणि मला असं वाटतं की जनतानं मला सपोर्ट करावं, मला साथ द्यावं. त्यांनी आतापर्यंत बघितलंय ते कुणी काय केलेलं नाहीये त्यांच्यासाठी, पण त्यांनी मला एकदा त्यांचा आशीर्वाद एकदा त्यांनी मला देऊन बघावं. मी कसं करीन, काय करीन ही त्यांच्या हातात आहे. त्यांनी मला निवडून आणलं की मी प्रत्येक गोष्ट त्यांची पूर्ण करण्याची प्रयत्न करीन. मी रस्ते म्हणा, पंढरपुरातले रस्ते म्हणा, नगरपालिकेतले कुठले कामं म्हणा, प्रत्येक गोष्टीला मी त्यांचा हातभार लावायचा मी सदैव प्रयत्न करीन.
येत्या निवडणुकीमध्ये समजा तुम्ही विजय झाला तर महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात? तर समजा मी निवडणुकीत मी विजयी झाले तर महिलांसाठी मी भरपूर उद्योगधंदे किंवा महिलांसाठी घर बसल्या काम आणण्याचा मी प्रयत्न करीन, महिलांना बचत गट मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन, त्यांना कर्ज मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मी हातभार लावायचा प्रयत्न करीन, त्यांचे सांसारिक जीवनाचा सुद्धा मी त्यांच्या सुद्धा त्या गोष्टीचा सुद्धा मी वाटचाल लावायचा मी प्रयत्न करीन. बचत गट आता सध्या तर तसं तर माझ्या घरात बचत गट चालतेच. मी स्वतः आता सध्या बचत गट चालवत आहे. आता सध्या माझ्या घरात 4 बचत गट चालत आहेत. 100 बाया माझ्या आता सध्या माझ्या घरात आहेत बचत गटात. त्यांना मी आतापर्यंत भरपूर मदत केलेली आहे आणि इथून पुढे पण त्यांना मी मदत करेन. तर हे होते भाग्यश्री परशु पवार की ज्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरून जनता आपल्या पाठीमागे आहे असं दाखवलेलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून ते सध्या सक्रिय आहेत आणि जनता त्यांच्या पाठीमागे आहे आणि जनतेचा आशीर्वाद नक्कीच त्यांना मिळाला अशी त्यांना खात्री आहे. वार्ड क्रमांक 6 मधून अपक्ष म्हणून भरलेले अर्ज भाग्यश्री परशु पवार, आता आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आता त्यांचे पती आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकी निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने हाती घेतली आहे आणि अपक्ष आपण हा फॉर्म भरला आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, मी परसू हनुमंत पवार, प्रभाग क्रमांक 6 मधून मी माझ्या मिसेसचा अर्ज भरलेला आहे, भाग्यश्री परसू पवार. तर अर्ज भरण्याचं कारण हेतू हे म्हणजे की मी सदैव जनतेसोबत आहे आणि जनतेची प्रश्न जनतेसाठी सोडवण्यासाठी मी माझ्या मिसेसला मी ह्या उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीसाठी उतरवलेला आहे. ह्याचं कारण हेतू की आपल्या झोपडपट्टीमधील प्रभागामधील जी कामं अशी पडलेली आहेत रेंगाळत की आज तागायत निकृष्ट दर्जाची कामं झाली आणि टेंडरदारांनी टेंडर काढून त्यांची कामं, परत नगरसेवक जे आजी माजी नगरसेवकांनी त्यांची केशे भरण्याचे काम केलं, नऊ उद्योग काही विचार केला नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून किती सुविधा आता सध्या चालू आहेत त्या आतापर्यंत कुठल्या प्रभागात आणून त्यांनी दिलेलं नाही आणि कुणापर्यंत पोहोचवलेली बी नाही. 5 वर्षात येतात नगरसेवक, निस्ता नमस्कार करतात, चमत्कार दाखवून त्यांनी जातात. त्यामुळं मी विचार केला की तरुण पिढी, हुतकूर मुलांना किंवा महिला उद्योजकांना काय करता येईल ह्यासाठी माझ्या मेसेजचा मी अपक्ष म्हणून अर्ज भरला. मग ह्या अगोदर मी 2014 पासून समाधानदादा अवतडे यांचा मी कट्टर समर्थक होतो आणि अजून पण आहे. पण ह्या वेळेस मला त्यांनी डावललं गेलं आणि मला एकट्याला डावललं गेलं खरं आहे, पण माझ्या अजून त्यांच्या राईट हँड म्हणण्यासारखे समर्थक होते. भैया कळशे, विनोद लटके, दत्ता काळे, शेखर बंटी भोसले, हे असे अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून वगळलेत आणि मला वाटतंय हे आम्ही समर्थक, अवतडे समर्थक पंढरपुरातून वगळला गेला. ह्याचं कारण काय मला माहित नाही अजूनपर्यंत. पण दादांनी म्हणजे समाधान दादा अवतडेंनी आमचा विचार करायला पाहिजे होता की 2014 पासून आम्ही त्यांच्या सोबत होतो. ज्यावेळेला त्यांनी आमदार नव्हते तेव्हापासून आम्ही त्यांना साथ दिली आणि आता आमदार झाले तरी पण अजून साथ देत होतो. तर त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे होता आणि आम्हाला त्यांनी पक्षातून म्हणा तिकीट देण्यात त्यांनी विचार करायला पाहिजे होता आमच्यासाठी, पण आमचा त्यांनी विचार केला नाही. बहुतेक मला वाटतं की माझ्या विचारातून की भारतीय जनता पार्टीला आमच्या म्हणजे समर्थकाकडून किंवा खालच्या दरातून त्यांना जरा दगाफटका होण्याची शक्यता आहे. 2014 पासून तुम्ही अवतडे विद्यमान जे आमदार आहेत समाधानदादा अवतडे त्यांचे तुम्ही कट्टर समर्थक म्हणले जातात, पण प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या पक्षाच्या तिकिटावरच ही निवडणूक लढवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की संख्याबळ असताना तुम्ही आता खरंच आमदारावर नाराजी तुम्ही व्यक्त केलेली आहे, तुमचा विचार केला नाही, तुम्हाला आश्वासन दिली पण त्यांनी तो शब्द पाळलेला नाही. तर येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही अपक्ष म्हणून बंडखोरी केल्यात जमा आहात, तर तुम्ही नक्की अर्ज तर माघारी काढायचा दिवस पण काल गेलेला आहे, म्हणजे तुमची उमेदवारी तुम्ही भरलेली फिक्स केलेली आहे. तर तुम्ही आतून नाराज आहात का उगीच सांगायचं म्हणून बोलतास काय? आतून नाराज नाही, आतून नाराज म्हणल्यासारखं नाही, आम्ही तळागाळातून नाराज आहे. कारण का आम्ही एवढ्या वर्ष झालं काम त्यांच्या बरोबर करतोय, थोडासा विचार केला पाहिजे होता त्यांनी. आणि महत्वाचं परिचारक गट, समाधानदादा अवतडे गट भारतीय जनता पार्टीतून त्यांनी दोघं मिळून लढायला लागलेत आणि परत नंतर त्यांनी पांडुरंग परिवार विकास आघाडी हे कुठून आली आणि भारतीय जनता पार्टीतून त्यांच्या उमेदवारांना अ आणि ब मधून प्रभाग 6 मधून त्यांना एबी फॉर्म वरून तिकीट देण्यात आलं भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी त्या तिकिटावर म्हणजे भारतीय जनता पार्टीला कमळावर मतदान होत नाही म्हणून त्यांनी परत पांडुरंग परिवार आघाडी त्यांनी मताधिकासाठी त्यांना
पक्ष चिन्ह बदलून त्यांना निवडणूक लढवायला स्थायिक केले। मग माझ्या सर्वसामान्य जनतेला माझी अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टीमधून मला तिकीट मिळावं, मला चिन्ह मिळावं। मी समर्थक 2010 पासून भारतीय जनता पार्टीचा समर्थक होतो, पण ह्यावेळेस मला नाराज करण्यात आलं। समोर एवढे मोठे दिग्गज आहे, भारतीय जनता पार्टी आहे, पांडुरंग परिवार, त्यानंतर विठ्ठल परिवर्तन आहे, तर समोर मोठे एवढे दिग्गज असताना तुम्हाला नेमकी विजयाची खात्री कशी वाटते? नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं ग्राउंड लेवलला तुम्ही तुमचं काम करता? नक्कीच मी विजय तर होणारच आहे तुम्ही म्हणल्यासारखं, पण कारण विजय का होणार याचं कारण का की जनता खूप नाराज आहे। आज माझे नगरसेवकावर त्यांनी काय कामं केली आणि कुठल्या दर्जाची कामं केली, निष्कृत दर्जाची कामं केली, ही स्पष्ट जनता त्यांना दाखवून देणार ह्यावेळेस। आणि खालून माझ्या महिला बचत गटा, माझ्या मिसेस महिला बचत गट करतात, मी माझी संस्था यल्लामधी बौद्धिक सामाजिक संस्था, या संस्थेमार्फत मी काम करत असतो। नगरपालिकेची काय अडचणी नड्या अडचणी, वारी आता तुम्ही बघा, वारी काळात आपल्या चौकात कुठल्या चौकात मुतारे नाहीत, अक्षरशः आंबेडकर नगर मध्ये 3 ते 4 संडास बाथरूम पडीक आहेत, त्यासाठी कोण विचार करत नाही। जर आपल्या पंढरपूर आंबेडकर नगर मधील लोकांनी घरकुल वारीच्या टायमिंगला वारकरी येतात, 10, 15, 20 लोक येतात, तर त्यांच्यासाठी बाथरूमची अक्षरशः सोय नाही, तर ती बाथरूम पडीक पडलेले आहेत। मग ती कितीतरी वेळा मी अर्ज करून काय काय चालू केलेत। आता आपल्या शेजारी जिथे एक 3 मजली बाथरूम चालू आहे आणि 4 बाथरूम आहेत, तिच्यात पडीकच आहेत। त्यासाठी मी विचार केलाय की जेणेकरून ती चालू झाली तर इथल्या रहिवाशांना ते लोक, तर वारकरी लोक त्या घरात थांबतील ना। आणि चौकात आता समजा आता मी उमेदवार आहे, माझी मिसेस उमेदवार आहे, म्हणून मी कुठल्या चौकात प्रचाराला जर सत चाललो किंवा त्यांना एखादं वॉशरूम लागली तर कुठं जाणार, कुठं थांबणार, मी म्हणा किंवा माझ्या मिसेस म्हणा कुठं थांबणार? ही अशा अनेक नगरपालिकेच्या अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी आम्ही, माझ्या मिसेस, माझ्या दोघांचे हात बळकट करण्यासाठी मला जनता सदैव माझ्या सोबत आहे। शेवटचा एक प्रश्न घेतो की आता तुम्ही जनतेला नेमकं काय आवाहन करणार आहात? तुम्ही जनतेसोबत आहात, ताईंनी आता मागे सांगितलं की बचत गटामार्फत तुम्ही पूर्वीपासून काम करतच आहात, कित्येक महिलांना बचत गटामार्फत तुम्ही हातभार लावलेला आहे, त्यांच्या संसाराला पण तुम्ही हातभार लावलेला आहे, असं तळागाळात तुमचं काम सुरू आहे। तर शेवटचं जनतेला तुम्ही काय आवाहन करणार, काय सांगाल जनतेला? शेवटचं आव्हान आहे की जनतेनं मला आम्ही तरुण होतकरू मुलांना निवडून द्यावं। माझ्या मिसेस तरुण आहेत, महिलांसाठी काम करत आहेत, तर आम्हाला ह्यावेळेस संधी म्हणून आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि जनतेशी कायम सोबत राहू आम्ही। हे होते भाग्यश्री परसू पवार आणि त्यांचे पती की ज्यांनी आपल्या कार्याची पोचपावती देऊन आपल्याला सांगितलं की अर्ज भरण्याचं नेमकं कारण काय होतं। तळागाळातून आम्ही, जनता आमच्या पाठीमागं आहे आणि आम्ही नक्कीच निवडून आल्यानंतरही जनतेशी बांधील राहू, यात शंकाच नाही। संतोष चव्हाण, पंढरपूर।